तर भावांनो, जस्ट मी आत्ता राजा शिवछत्रपती मूवी बघून आलेलो आहे. आणि भाई मूवी काय सांगू, एक नंबर. मला लय आवडलेलं आहे. एकतर चुकून माझ्याकडनं तो मूवी हिंदी लँग्वेजवाला बुक झाला, कारण मी होतो झोपेत भाई. मी 2:30-3च्या दरम्यान काहीतरी मूवीचं तिकीट बुक केलं आणि सकाळी 7:30चा शो होता. मग मी तसंच ऑफिसमध्ये थांबलो आणि मग ऑफिसमध्ये झोपून, थिएटर ऑफिस जवळ होतं, सो मी डायरेक्टली थिएटरला आलो आणि मूवी बघितला. तर भाई काय सांगू तुम्हाला, फिलिंग एक नंबर भाई. मला आवडला. मूवीचं स्टार्ट वगैरे अगोदरपासून दाखवलं की जिजाऊ आहेत, त्यांचे वडील, त्यांना घातपात करून मारण्यात आलं. मग शहाजीराजे आहेत, मग त्यांचा थोडासा पार्ट होता. महाराजांचे जे मोठे बंधू होते त्यांचा थोडा पार्ट होता, त्यांना कसं घातपात करून मारण्यात आलं, त्या सगळ्या गोष्टी होत्या. पण महाराज ज्यावेळेस पुण्यात येतात त्यावेळेस मग तिथून पुढे जरा थोड्या गोष्टी चेंज व्हायला चालू होतात. मग तिथून पुढे दाखवलं की महाराजांनी शपथ घेतल्यानंतर महाराज हळूहळू कसे किल्ले काबीज करत जातात. त्यानंतर मग शहाजीराजांना कैद करण्यात येतं. महाराजांचे जे मोठे बंधू आहेत त्यांचं नाव संभाजीराजे असतं, तर त्यांना कसं घातपात करून अफजल खान ठार करतो, ही गोष्ट त्यामुळे दाखवलेली आहे. मग ज्यावेळेस ही गोष्ट महाराजांना कळते त्यावेळेस मग महाराज ज्यावेळेस जिजाऊंना सांगतात, त्यावेळेस महाराजांना जिजाऊ सांगतात की मला अफजल खानाचं मुंडकं पाहिजे. त्यानंतर अफजल खान विडा उचलतो महाराजांना पकडून आणण्याचा, जिवंत किंवा मृत अवस्थेत. मग ते ज्यावेळेस महाराजांना समजतं, मग तिथून पुढं मूवीचा एकदम वेगळाच ट्विस्ट चालू होतो भाई. फुल इंटेन्स, नाही का, फुल इंटेन्स. मग त्यावेळेस महाराजांना ॲक्च्युअलमध्ये काय फील झालं असेल, त्यांच्या आसपासचे जे लोक आहेत त्यांना काय फील झालं असेल, त्यातले त्यात जे महाराजांचीच लोक होती ती कशी अफजल खानला जाऊन मिळाली. मग त्यांचं जीवाची भीती असेल, घरच्यांची भीती असेल, किंवा सत्ता किंवा पैसा जे काय असेल त्याच्या लोकांपायी मग ते लोक कसे अफजल खानाला जाऊन मिळतात, त्या सगळ्या गोष्टी तिथं बरोबर नरेट केलेल्या आहेत, नाही का. मग ते बघताना जे आहे ना, हा सगळा सिनारिओ बघताना भाई, जे इमोशन्स आहेत ना, इमोशन्स अप्स अँड डाऊन होतं कंटिन्यू. तर ते लय जबरदस्त होतं. त्यानंतर मग महाराजांची मीटिंग फिक्स होती अफजल खानासोबत. अफजल खानाचा वकील आणि महाराजांच्या सोबत पंत असतात, त्यांची अगोदर मीटिंग होती. ते सगळे टर्म्स कंडिशन ठरवतात की कसं भेटायचं, काय करायचं सगळं. तर मग तो दिवस होतो ज्यावेळेस महाराज अफजल खानाला भेटायला असतात. म्हणजे ज्यावेळेस अफजल खान तिथे जातो आणि सय्यद बांडाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज असले नाही पाहिजेत. मग तिथून पुढे भाई अजून जास्त इंटेन्सिफाय झाला तो सीन. अफजल खान पुढे जातो, तो तिथनं वाकून एंट्री घेतो, आज सगळं बघतो काय कसं आहे. महाराजांची एंट्री होती. महाराजांची एंट्री ज्यावेळेस तिथं होती त्यावेळेस परत गुजबंब आले मला. तिथून पुढे मग त्यांचं छोटंसं कॉन्व्हर्सेशन होतं भाई. डायलॉग्स काय कडक डायलॉग होते, एक नंबर डायलॉग्स. त्यानंतर अफजल खान म्हणतो की मला तुला गळा भेटायची इच्छा होती, तर मग आपण गळा भेट घेऊया. मग पहिले तर गळा भेट घेतात एकमेकांची, महाराज आणि अफजल खान एकमेकांची गळा भेट घेतात. त्यानंतर मग अफजल खान महाराजांना पकडतो आणि एवढा घट्ट पकडलेला असतं की महाराज अनकॉन्शियस होतात. आणि त्यावेळेस अफजल खान हत्यार काढतो आणि महाराजांच्या पाठीत मारतो. पण महाराजांनी चिलखत घातलेला असतं त्यामुळं महाराजांना काय होत नाही. तर अफजल खान फुल शॉकमध्ये भाई, फुल सदमा. तर मग तो परत एक वार करतो आणि महाराजांचे कपडे मारतो. त्या आतमध्ये चिलखत असतं. ते चिलखत बघून भाई तो एक अजून डबल साधण्यात जातो. मग तेवढ्यात महाराज त्यांचं जे वेपन आहे ते काढतात आणि ते पोटात मारतात. हा भाई फुल अजून तिसरा सदमा अफजल खानाला. यार हे चाललंय काय. मग ते बघताना भाई एवढं भारी वाटत होतं मला की मला असं फील होत होतं की मी जो समोर थांबलेलो आहे. म्हणजे आता मी जे मला फील झालं ते सांगतोय. ऑब्व्हियसली प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे. सो मला जे त्यावेळेस फील झालं ते ही गोष्ट मी ते सांगतो तुम्हाला. कारण मी तो सीन बघण्यात एवढा मग्न होतो की मला वाटत होतं की मी लिटरली जवळ थांबलो होतो. त्यानंतर मग महाराज त्यांची वाघनगर काढतात, तिचं पोट फाडतात. मग त्यानंतर महाराज अफजल खानाला बोलतात की हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. ज्यावेळेस तो डायलॉग येतो भाई, परत गुजबम्स. आणि ते पण असले हेवीवाले की काय सांगू तुम्हाला, खतरनाक. तिथून पुढे मग अफजल खानाला संपवल्यानंतर महाराज येतात बाहेर. अफजल खानाचा वकील महाराजांवर वार करतो. महाराज त्याला संपवतात वाघनखांनी. अफजल खानाचा एक शिपाई असतो, त्याला मारतात. त्याला मारल्यानंतर मागून सय्यद बंडा पळत येतो आणि महाराजांवर हल्ला करतो. तर महाराजांवर हल्ला केल्यानंतर तिकडून जीवा महाला येतात, त्याचा हात कापतात भाई, डायरेक्ट अर्धा हात गायब. तो सीन तर अजून खतरनाक. तिथे परत गुजबंब आले मला. तर असा काहीसा मूवी होता भाई आणि मी रिकमेंड करतो की तुम्ही जाऊन बघा.